हे आहे एबीएन मीडिया नेटवर्क. आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज. सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी. नमस्कार, मी दीपाली पवार. युवा मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. चला तर मग बघूया दिवसभरातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडी. हॅलो, नमस्ते सर. नमस्कार, बोला. काही तुमची ते प्रतिक्रिया राहिलीच ना घ्यायची, मीटिंग मध्ये होते तुम्ही? हा, बोला ना. का बंद आहे सर ते वानखेड मुक्कामी बस? सध्या आता शाळा चालू नाहीये. ट्युशन क्लासेस चालू आहेत ना मुलींचे, 70 मुली आहेत. नाही, ट्युशन क्लासेस साठी आपल्याला वरतून काहीच नाही आहे तसं, किंवा ट्युशन आहे. कारण की काय, जे सत्र चालू होते की नाही आपलं, 15 एप्रिल पर्यंत होतं. आणि त्याच्यानंतर जे आमचं उन्हाळी ज्यादा वाहतूक चालू होते, आपलं कुठचीच वाहतूक सध्या कुठंच चालू नाहीये. म्हणजे जी ग्रामीणची आहे की नाही, सर्व बस बंद आहेत काय? नाही, ग्रामीणचे कोणत्याच नाही आहेत. हॅलो, मुक्कामी म्हटलं ग्रामीणच्या सर्व बसेस बंद आहेत? बंद आहेत टोटल गावातले? हो, बंद आहेत. म्हणजे आपल्याकडे नांदुरा पण येते, जळगाव जामोद पण येते, संग्रामपूर पण येते. 3 तालुके म्हणून ते बंदच आहेत सध्या. म्हणजे ते जवळजवळ ते वरतून जेव्हा येईल का नाही आता, जे कारण की आपलं काय झालं, 15 जून पर्यंत आपल्याला म्हटलं होतं, पण गव्हर्नमेंटनी काय केलं, डायरेक्ट ते उन्हाळा आपल्या इकडे जास्त आहे ना, बरोबर, काही भागात त्यांनी 15 जून पासून चालू केलं. पण आपल्या इकडे ते केलं ते 1 जुलै पासून हे केलं त्यांनी. हो काय? हा, म्हणजे त्यांनी 1 जुलै पासून शाळा चालू करा असं म्हणून हे केलेलं आहे, सर्क्युलर काढलं. बरोबर. हा, तर आता आपण तसं वरती कळवलेलं आहे किंवा जसं जर आता, कारण की पावसाळा मला वाटतं काही लवकर आहे काही, पण जे शाळेनं जर लवकर आता वरतूनच त्यांना डिसिजन आली की 1 जुलै पासून चालू करा, तर ते 1 जुलै पासूनच चालू करते. बरोबर. आपले वाडी कृष्ण साहेबांशी बोललो होतो, डीसी साहेब आहेत ना. हा, ते म्हणत सांगतो मला मी, म्हणून म्हटलं. हा, नाही, मग साहेबांचा फोन आला होता ऍक्च्युली, आणि मी कसं तुम्हाला कॉल केला होता मला वाटतं मी. हो, काल केला होता. या नंबरवर परत काहीतरी वेटिंग वर आला तुमचा कॉल. हा, मग काल मी गडबडीत असल्यामुळे मी बाहेर गावी होतो. म्हणजे कसं आम्हाला दोघांची प्रतिक्रिया घ्यायला लागते त्याच्यामध्ये. हा, डीसी साहेबांची घ्यायला लागते आणि तुमची बी घ्यायला लागते त्याच्यामध्ये. नाही, काही प्रॉब्लेम नाही, असं काही नाही विषय. त्याच्यात आपल्याला कसं ते जुलै पर्यंत दिलेलं आहे त्यांनी. मग तर सर त्याच्या पहिले आपण प्रयत्न करूच राहिलो किंवा जोपर्यंत, कारण की असं आहे, एकखट्टे आपल्या इकडे गर्दी होते पासेसची, तर आपण पासेस वाटप करून घेऊ, पण ते लवकरात लवकर चालू करू आपण. नाही, बाकीचे बी फेऱ्या सर्वच बंद आहेत ना मग? बंद आहेत. म्हणजे ग्रामीणच्या. हा, जिथं नाही, कसं आहे, जिथं आपल्याला आहे किंवा जिथं प्रवासी आहेत, तर मग ते आपण हे केलंय. आता काही ठिकाणी आपल्याला मागणी होती, पण आपण काय केलं, ते 2-3 दिवस मागणी आपण पाहिली, पण तिथून कसं प्रवासी हे नाही आहे. कारण की कसं असते, आता या पासेसच्या आपल्याला गव्हर्नमेंटच हे करते, आणि गव्हर्नमेंटचं हे आहे किंवा विद्यार्थ्यांचं हे, मग ते विद्यार्थ्यांसाठी म्हणजे शाळेच्या, तर मग त्याच्यासाठी आपण 1 विद्यार्थी असो, 2 विद्यार्थी असो, 3 असले तर आपण गाडी पाठवतो विद्यार्थ्यांसाठी आपण पासेस देतो. तर हे कसं आहे, आता आपल्याला जादा वाहतूक असते आमची, जादा वाहतूक जे हा महिना असते, 2 महिने आमचे हे असतात, 2-3 महिने, 2-3 महिन्यात आपल्याला हे करावं लागते. तरी अंदाज सांगू शकाल का केव्हापासून चालू होईल? 1 जुलै पासून क्लिअर होईल ते, 1 जुलै पासून होईल तरी. बरं. हो, चालेल सर, चालेल. हो. आणि साहेब, आता एक विषय करा बाबा, की आता तुम्ही आता हे असले तर थोडं गाड्यांची मागणी होत असेल तर आपल्या याच्यातून हे करा. बरं. कारण की काय आलं, आता आपल्या मागच्या वर्षी ज्या 50 गाड्या होत्या, ते आजच्या कंडिशनला डायरेक्ट आपल्या 45 गाड्या आल्या. बरं. घेतो मी त्याच्यामध्ये. आणि कसं झालं, त्याच्यात आहेत 15 तर मानव विकासच आहेत त्याच्यात. बरोबर. ज्या मुलींच्या आल्या त्याच्यात तर काही विषय नाही राहिला, त्या मुलीसाठी मुलीचा रोल आहे त्याच्यात. बरोबर. म्हणजे जवळजवळ आपल्याजवळ मी तर 27-28 त्या गाड्या राहतील. आणि त्याच्यात 3 तालुके आले, एक संग्रामपूर आला, जळगाव जामोद आणि नांदुरा. सर्व बसेस किती आहेत मग आपल्याजवळ? आता सध्याच्या कंडिशनला 46 आहेत. 46 आहेत फक्त? हो, म्हणजे ते आता तुम्हाला मी सांगतो, 46 गाड्या आहेत आपल्याकडं. बरं. 46 मधल्या त्याच्यातल्या तुम्ही मानव विकास 15 पकडा, म्हणजे 31 गाड्या पकडा. 31 पकडा लागतात नियमानं? हा, म्हणजे 31 आपले रेग्युलर झाल्या. थांबा 1 मिनिट. 31 रेग्युलर. हा, आणि 15 मानव विकासच्या असल्यामुळे ते 15 तर कसं त्या मुलींच्या झाल्या. बरं. हा, आणि त्याच्यात तालुके 3 आले आपल्याकडे. एक नांदुरा आला, जळगाव जामोद आला आणि संग्रामपूर आला. बरोबर. आता या 3 तालुक्यात 31 गाड्याचं नियोजन करणं म्हटलं तर खूपच भारी काम आहे. आणि कसं 3ही तालुके मोठे आहेत.
हो ना मोठे आहेत ना. लहान नाहीये, त्यांना खेडेपाडे जास्त अडायचे. आता कसं आहे, ते शाळेच्या नियोजनात जर गाड्या भेटल्या तर खूपच चांगलं होईल, की म्हणजे आपल्याला जवळपास सगळ्या ग्रामीण भाग कव्हर करता येईल. बरं बरं बरं. हा 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 चालतंय, आपला चालतंय. प्रयत्न जर असला तर मग काही विषय नाही, मग काय चांगलं होईल. नाही आपण मागणीच करू ना, डायरेक्ट बातमीतच घेऊ ना ते. हो चालेल ना, चालेल ना. हा, म्हणजे बातमीदार आणि घेऊ. कसं आहे, आपलं प्रॉफिटेबल एरिया हे आहे डेपो हो. पहिल्यापासून. हो ना, माहिती आणि आहे ना. कसं आहे, एक विषय की बा आपल्याजवळ एक येणारा फक्त शेगाव, तेलारा आणि बुलढाणा, बाकी ते टोटल ऑपरेशन शाळेचं अशी हे सगळं जळगावामधलं उचला लागते. बरोबर आहे. बाकी कोणी अदर डेपो उचलणारा विषयच नाहीये. हो ना हो ना. म्हणजे सोर्स बी चांगला आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. बरोबर तर आहे. आपल्याला गाड्या भेटल्या तर मग काही विषयच नाही राहिला. हो ना गाड्याचा आपल्याला प्रॉब्लेम. म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत बरेच म्हणजे खूप जे वंचित राहू राहिले जवळपास असतील तर त्यांनाही आपल्याला उचलताना हे होईल. हो ना हो ना. आणि त्याच्यात काय केलं आपण, दोन आपल्या मागे आपण अशी चर्चा आली होती, आपण पंचायत समितीला बी हे दिलं होतं, म्हणजे पंचायत समितीला याला दिलं होतं आपण. हा, तर त्याच्यात काय आपण 2 मानव विकासच्या गाड्या वाढून सांगितल्या होत्या त्यांना, बरं. कारण की विद्यार्थी बसत नाही आहेत त्याच्यात. हो हो बरोबर. शाळेच्या विद्यार्थिनी आहेत ना, त्या बसत नाही आहेत. 120 ची कॅपॅसिटी आहे आपली, 120 विद्यार्थी एका गाडीत, त्यांचं ते क्रायटेरिया. पण बरोबर. त्या जास्त उराले कॅपॅसिटी. आता आपण 2 गाड्यांची मागणी केली, पण त्या दोन्ही गाड्या आपल्याला मानव विकासच्या भेटल्या नाही. बरं बरं बरं. हा, म्हणजे त्या विद्यार्थिनी बी येतील, म्हणजे त्यांचंही नुकसान होणार नाही त्या हिशोबाने. बरं बरं बरं. ठीक आहे ना, घेतो मी त्याच्यामध्ये. हो हो हो, चालेल ना. हो, ठीक आहे सर, थँक्यू सर. खेडेगाव असो की शहर, प्रत्येक बातमीवर आता आमची नजर. आता युवा मराठा न्यूज चॅनल बनले अधिक खास. रोज रात्री बघा 8 वाजता डेन केबल 193 आणि 194 नंबरवर.